आय न्यूज। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचा दौरा केला असता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार कुणाल रोहिदास पाटील यांचा बागलाण तालुक्यात नामपूर गटात नुकताच प्रचार दौरा सुरू झाला। यात त्यांच्या दौऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले। नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 10 वाजता काकडगाव पासून दौऱ्यास सुरुवात झाली। गावागावात प्रत्यक्ष मतदारांशी उमेदवार कुणाल पाटील यांनी संवाद साधला। आपल्या प्रमुख भाषणातून आमदार पाटील यांनी भाजपा सरकारवर व डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर सडकून टीका केली। भाजपा सरकार हे धोकेबाज व थापेबाज असून गेल्या 5 वर्षांपूर्वी खोटी आश्वासने देऊन अच्छे दिनाच्या नावावर सत्ता मिळवली। मात्र आजच्या घडीला कोणालाच अच्छे दिन आले नाही, उलट सर्वांनाच बुरे दिन आले आहेत। मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण नाही, कांद्याला भाव नाही, दुष्काळी अनुदान मिळत नाही। शेतकरी पेन्शन योजनेचे 3-13 वाजले असून आज लाभार्थी शोधण्याची वेळ आली आहे। निराधार योजनेला गांधी परिवाराचे नाव असल्यामुळे ही योजना बंद पाडण्याचे पाप हे सरकार करीत असून गेल्या 6 महिन्यापासून या गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत। यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भामरे व त्यांच्या बगलबच्चांवर आरोप करताना नमूद केले की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या मंजूर कामांची उद्घाटने करून जनतेची दिशाभूल केली आहे। आगामी काळात बागलाणची जनता असा संधी साधून नेत्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया माजी आमदार संजय चव्हाण यांनी व्यक्त केली। आय न्यूजशी साधलेल्या संवादात आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी सुशिक्षित, बेरोजगारी, आजचा तरुण, शेतकरी, उद्योजक व शेतमजूर यांच्यासह सर्वच घटकांची घोर निराशा झाली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले। निवडणुकीच्या निमित्ताने बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करतो आहोत। काल दिवसभर सकाळी 9 पासून आम्ही सुरुवात केली होती आणि काल दिवसभरामध्ये जवळपास 20 गावांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या, तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केल्या आणि आवाहनसुद्धा प्रत्येक गावामध्ये आम्ही केलेलं आहे। कालचा दौरा हा अत्यंत उत्स्फूर्त आणि खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण ग्रामस्थांकडून, नागरिकांकडून मिळाला असं एकंदर चित्र होतं। आणि बागलाण भाग जर आपण बघितला तर एकंदर शेतीशी निगडीत जो आपला पूर्ण ग्रामीण भाग आहे आणि शेतीप्रधान असलेला हा भागामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच गावांमध्ये आजसुद्धा पाण्याच्या अडचणी आहेत, शेतीला पाणी भरपूर प्रमाणात मिळत नाही, बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत आणि त्यामुळे एकंदर लोकांमध्ये शेतीमालाच्या भावाविषयी आणि शेतीकडे असलेल्या सरकारच्या दुर्लक्षाविषयी फार प्रचंड नाराजीची भावना आहे। आणि आता मी जे धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये काम करतो विधानसभेला, त्याची अनेक उदाहरणं लोकांच्या डोळ्यासमोर आहेत की कशाप्रकारे नियोजन करून आम्ही धुळे ग्रामीणमध्ये काम केलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा ह्या फार वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही लोकांकडून त्यांच्या समस्या समजून घेतल्या। त्या समस्यांवरती आपण कसं नियोजन करू शकू, काय पर्याय आपल्याला करावे लागतील, हे सगळं नियोजन आम्ही करतो आहोत। काल संध्याकाळी नामपूरला फार मोठी सभा झाली आणि या सभेमध्ये सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे नामपूर गावातील नागरिक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि लोकांच्या भावना त्या ठिकाणी लोकांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या। त्याच्यामध्ये लोक या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या उमेदवारीच्या पाठीमागे उभे राहतील असं चित्र त्यात निर्माण झालं आहे आणि एकंदर फार चांगलं वातावरण असताना येणाऱ्या काळामध्ये बागलाण परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये विशेष लक्ष देऊन ह्या भागातल्या शेतकऱ्याला आपल्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ते नियोजन मी भविष्यात करणार आहे। त्याचप्रमाणे इतर जे आपले प्रश्न आहेत, नारपाडचं पाणी आपल्याकडे कसं वळवता येईल आणि ह्या संपूर्ण तालुक्याभरामध्ये आपल्याला पाणी कसं फिरवता येईल तो प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत। रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे। आजही बागलाण भागामध्ये कुठेही उद्योगधंदे नाहीत आणि त्यामुळे इथला जो शिकला सवरलेला तरुण आहे, या तरुणाला आज रोजगार मिळत नाही, त्यामुळे त्या तरुणालासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून त्या दृष्टीने रोजगाराचं नियोजन आपल्याला करावं लागेल आणि सगळं नियोजन आपण करणार आहोत। माझी खरंच विनंती आहे आपल्याला सर्वांना की ही येणारी लोकसभा निवडणूक ही आपल्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या पाठीमागे आपण सर्वांनी अत्यंत भक्कमपणे उभं राहावं आणि काँग्रेस पक्षाच्या पंजाच्या चिन्हावरती आपण मतदान करावं असं आवाहन मी आपल्याला सर्वांना करतो।
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवाडे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्व मित्रपक्षांच्या वतीने माझी ही उमेदवारी असल्यामुळे ह्या माझ्या बागलाणच्या दौऱ्यामध्ये या प्रत्येक पक्षाच्या मित्रपक्षांचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी हिरिरीने सहभागी झाले होते आणि त्याचा खूप आनंद मला सर्वांना होतो. I